नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चालू घडामोडी 2024 मार्चमधील चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या लँडिंग मोहिमेची यशस्वी चाचणी केली, त्याला काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, पुष्पक. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे पुष्पक विमानाला यशस्वीरित्या जमिनीवर उतरवलेले आहे. पुष्पक विमानाच्या एकूण चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत, तर त्यामध्ये 2016 मध्ये पुष्पकची पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याला बंगालच्या उपसागरातील एका व्हर्च्युअल धावपट्टीवर उतरवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेला हे पुष्पक विमान समुद्रात बुडालं. दुसरी चाचणी जी आहे ती 2023 मध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी पुष्पकला चिनूक हेलिकॉप्टरमधून ड्रॉप करण्यात आलं होतं. मात्र हे विमान कार्यान्वित होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. या विमानाची खास वैशिष्ट्य म्हणजे हे पुष्पक विमान 6.5 मीटर लांब आणि 1.75 टन वजनाचे विमानासारखे दिसणारे एक रॉकेट आहे. अंतराळात पाठवण्याच्या उद्देशाने ते तयार करण्यात आलेले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, अश्विनी कुमार. पहा, शक्तिवेल यांच्यानंतर अश्विनी कुमार यांची फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन म्हणजेच FIEO चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अश्विन कुमार हे जालंधर, पंजाब येथील प्रसिद्ध व्यावसायिक उद्योजक आणि निर्यातदार आहेत, जे काही अभियांत्रिकी क्षेत्राशीही संबंधित आहेत. दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, 22 मार्च. तर बघा मित्रांनो, 22 डिसेंबर 1992 रोजी UN जनरल असेंब्लीने A/RES 47/193 या क्रमांकाचा ठराव मंजूर केलेला आहे आणि 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित केलेला आहे. 1993 पासून पाण्याचे महत्त्व आणि त्याचे संरक्षण करण्याची आवश्यकता याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने वार्षिक कार्यक्रम म्हणून त्याची स्थापना केली आहे. आणि या स्थापनेच्या अंतर्गत प्रतिवर्षी 22 मार्च रोजी हा दिवस आपण साजरा करत असतो. तर स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोताची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा या जलदिनाचा संदेश आहे. 2024 मध्ये हा जो जलदिन आपण साजरा करत आहोत, या जलदिनाची थीम काय आहे? तर बघा, 22 मार्च 2024 हा 31वा जागतिक जलदिन आहे, ज्याची थीम आहे शांततेसाठी पाण्याचा वापर. ही यावर्षीची या जलदिनाची थीम आहे. मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, भूषण गगरानी. बघा, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बदलण्यात आलेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तशा प्रकारचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर भूषण गगरानी यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर भूषण गगरानी हे मुंबई मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. तर यामध्ये
भूषण गगराणी यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केलेले आहे। त्याचप्रमाणे सौरभराव यांना ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी आणि कैलास शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे। भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानासाठी कोणाशी करार केलेला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, धानुका ॲग्रीटेक लिमिटेड। तर बघा, भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच एसआर आणि धानुका ॲग्रीटेक लिमिटेड यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। दोन्ही संस्थांच्या कार्यक्षमतेचा उपयोग करून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कराराचा उद्देश आहे। धानुका ॲग्रीटेक सल्लागार सेवा प्रदान करेल आणि एसआर टारी आणि KVKS यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल। पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, संजय मुखर्जी। भारत निवडणूक आयोगाने संजय मुखर्जी यांची पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे। मुखर्जी हे 1989च्या बॅचचे अनुभवी IPS अधिकारी आहेत। विवेक सहाय यांच्यानंतर DGPच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला दिसून येतात। प्रतिष्ठित सरस्वती सन्मान 2023 साठी नुकतेच कोणाला नामांकन मिळालेले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, प्रभा वर्मा। कवयित्री प्रभा वर्मा यांनी लिहिलेल्या रौद्र सतविकम या मल्याळम काव्याची प्रतिष्ठित सरस्वती सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे। KK बिर्ला फाउंडेशनने स्थापन केलेल्या या पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे देण्यात येते। सरस्वती सन्मान पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो। सरस्वती सन्मान हा भारताच्या राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार वार्षिक पुरस्कार हा दिला जातो। आपल्याला हेही माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो। तर प्रतिष्ठित सरस्वती सन्मान हा पुरस्कार सर्वप्रथम कोणाला मिळाला? तर हा जो पुरस्कार आहे तो सर्वप्रथम हरिवंशराय बच्चन यांना मिळालेला आहे। इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, नवीन जिंदाल। इंडियन स्टील असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून नवीन जिंदाल यांची निवड झाल्याचे असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। जाहीर केल्यानुसार नवीन जिंदाल हे संस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी असणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे। ISA ही भारतीय पोलाद उत्पादकांच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे। भारतातील पोलाद उद्योगाच्या वाढीला आणि विकासाला चालना देण्यासाठी तसेच या क्षेत्रासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावते। दरवर्षी जागतिक वनीकरण दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, 21 मार्च। तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 2012 साली जागतिक वनीकरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती। जागतिक वन दिन 2024 ची जी थीम आहे ती म्हणजे फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, नवीन सोल्युशन फॉर अ बेटर वर्ल्ड, म्हणजेच हवामान बदल आणि जैवविविधता नष्ट यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या गरजेवर भर देणे ही 2024 सालची थीम आहे। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी,
शरद कमल, खेलरत्न पुरस्कार विजेते आणि 2 वेळा राष्ट्रकुल चॅम्पियन टेबल टेनिस पट्टू शरद कमल आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून काम पाहणार आहे. शरद कमल ऑलिम्पिकमध्ये भारताचा 19वा ध्वजवाहक असणार आहे. याचबरोबर आपणाला हेही माहीत पाहिजे, बेल्जियममधील अँटवर्प येथे 1920 साली ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या होत्या, त्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पूर्णा बॅनर्जी यांनी पहिल्या भारतीय ध्वजवाहक होत्या. त्याचप्रमाणे भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार मनप्रीत सिंग आणि मेरी कोम या दोघांनी मिळून टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून नेतृत्व केलेले आहे. चेन्नई सुपर किंग्जने अलीकडे कोणाची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, ऋतुराज गायकवाड. तर बघा, या अगोदर CSK याचा जो कर्णधार होता तो म्हणजे MS धोनी यानं आपल्याकडील कर्णधारपद सोडले आणि यानंतर CSKने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला आपला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केलेले आहे. ऋतुराजने 2020 मध्ये IPL मध्ये पदार्पण केलेले आहे आणि त्याला 2022 मध्ये CSKने 6 कोटी रुपयास विकत घेतलेले आहे.